श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, G20 पर्यटन कार्यगटाची चौथी आणि अखेरची बैठक गोव्यात आजपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर या बैठकीचं स्वरूप, वैशिष्ट्य आणि महत्त्व जाणून आपण घेणार आहोत. तसंच या बैठकीच्या बरोबरच इतर कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. त्या विषयांची माहिती आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण घेणार आहोत. श्रोतेहो, भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात पर्यटन क्षेत्रामध्ये मुबलक संधी आहेत. गावोगावी असलेली प्राचीन मंदिरं, ऐतिहासिक संदर्भ असलेले गडकोट, कोरीव लेणी, शतकांपूर्वी बांधलेल्या बारव, बावड्या, त्याचबरोबर निसर्गानं अनमोल दान ज्यांच्या पदरात टाकलं, अशी असंख्य स्थळं भारतात आहेत. कोणत्याही पर्यटन स्थळाला ऊर्जितावस्था येते ती तिथं पायाभूत सुविधा झाल्यावरच. पायाभूत सुविधा निर्माण होत असतानाच रोजगाराच्या संधीही निर्माण होतात. स्थानिक लोकांचं उत्पन्न वाढतं, त्या भागाचा आर्थिक विकास होतो. याचा खूप मोठा आणि चांगला परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो. या झाल्या अगदी मूलभूत गोष्टी. याबरोबरच पर्यटन क्षेत्रापुढे आजच्या काळातल्या आव्हानांचा विचार करण्यासाठी G20 अंतर्गत कार्यगटाच्या बैठका होतच आहेत. या बैठकीच्या स्वरूपाविषयी माहिती देत आहेत पर्यटन मंत्रालयाच्या मुंबई कार्यालयातील पर्यटन सहाय्यक संचालक भावना शिंदे. 19 ते 22 जून 2023 या कालावधीत गोव्यात पर्यटन मंत्रीस्तरीय बैठकीसह G20 पर्यटन कार्यगटाची शेवटची बैठक आयोजित करण्यात येत आहे. क्रूज पर्यटन, ग्लोबल टुरिझम, प्लास्टिक इनिशिएटिव्ह आणि सार्वजनिक खाजगी क्षेत्राच्या महत्त्वपूर्ण उपक्रमांवरील साईड इव्हेंट्सचे आयोजन ही करण्यात येणार आहे. हे सर्व पर्यटन मंत्रालय भारत सरकारद्वारे मुख्य पर्यटन कार्यगटाच्या बैठकीच्या बाजूला केले जात आहे, ज्यामध्ये G20 सदस्य देशांचे प्रतिनिधी, केंद्र सरकारचे मंत्रालय, विविध राज्य सरकारे आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे उच्च अधिकारी भाग घेणार आहेत. भारताच्या G20 पर्यटन ट्रॅक अंतर्गत पर्यटन कार्यगट 5 परस्पर कनेक्टेड प्राधान्य क्षेत्रावर काम करणार आहे, जे ग्रीन टुरिझम, डिजिटलायझेशन, स्किल्स टुरिझम, MSME आणि डेस्टिनेशन मॅनेजमेंट आहे. हे प्राधान्यक्रम पर्यटन क्षेत्राच्या संपर्काला गती देण्यासाठी आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स 2030 चे लक्ष्य साध्य करण्यासाठी मुख्य बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. समारोपाच्या बैठकीदरम्यान G20चे सदस्य देश, निमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संस्था दोन्हीही दस्तऐवजांच्या जवळजवळ अंतिम आवृत्तींचे स्वागत आणि समर्थन करतील. जागतिक प्रवास आणि पर्यटन परिषदेच्या सहकार्याने आयोजित केले आहेत आणि संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटना UNWTO संवाद ही सहभागींना त्यांचे प्राधान्यक्रम आणि चिंता सामायिक करण्यासाठी आणि परस्पर समर्थन आणि आर्थिक, सार्वजनिक, खाजगी भागीदारीसाठी संधी ओळखण्याची ही एकमेव संधी आहे. ही चर्चा G20 पर्यटन ट्रॅकसाठी निर्धारित केलेल्या 5 प्राधान्य क्षेत्रावर खाजगी क्षेत्रांच्या दृष्टिकोन शृंखलेतील आहे. शाश्वत विकास उद्दिष्टे म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स साध्य करण्यासाठी पर्यटनाच्या संभाव्यतेचा उपयोग करून भारताच्या G20 अध्यक्षपदाचा वारसा निर्माण करण्यासाठी पर्यटन मंत्रालय वचनबद्ध आहे. G20 टुरिझम वर्किंग ग्रुपच्या आकांक्षा आणि चालू असलेल्या कामाच्या अनुषंगाने मंत्रालयाला G20 पर्यटन आणि सस्टेनेबल टुरिझम गोल्स डॅशबोर्डच्या आगामी लॉन्चची घोषणा करणार आहे. हा पहिला प्रकारचा ऑनलाईन डॅशबोर्ड संयुक्त राष्ट्रांची शाश्वत विकास उद्दिष्टे 2030 साध्य करण्याच्या प्रगतीला गती देण्यासाठी पर्यटनाच्या क्षमतेचा लाभ घेण्याच्या वचनबद्धतेचा दाखला आहे. सार्वजनिक डॅशबोर्ड G20 देशांमधील सर्वोत्तम पद्धती आणि केस स्टडीज प्रदर्शित करतील. G20 पर्यटन कार्य गटाचा 5 प्राधान्यक्रम हे आहेत. असे हे कार्यक्रम चालू असणार आहे 20 तारखेला, 21 तारखेला आणि 22 तारखेला. 21 तारखे रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने एक विशेष योग सत्राचे आयोजन करण्यात आले आहे, जे G20 पर्यटन कार्यगटाची बैठक आणि गोवा राज्य सरकारच्या पर्यटन मंत्रीस्तरीय बैठकीची एक रूप आहे. प्रतिनिधींना गोव्यातील पर्यटन स्थळांचा समृद्ध वारसा अनुभवायची संधीही मिळणार आहे. राज्यातील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांना सहलीचे आयोजन करून देणार आहोत. बॅसिलिका ऑफ बॉम जीसस,
चर्च ऑफ सेंट फ्रान्सिस ऑफ असिसी आणि सी कॅथेड्रल, लोअर अग्वाडा फोर्ट आणि जेल म्युझियम इत्यादी इथे ह्या टुरिस्टला घेऊन जाणार आहोत. पर्यटन G20 समिट ही ताज कन्व्हेन्शन सेंटर जी होणार आहे तिथे स्थानिक हस्तकला आणि कारागिरांचे प्रदर्शन करणारे कला आणि हस्तकला बाजार राज्य सरकार आयोजित करणार आहे, जे समुदायांच्या सहभागाने महत्त्वपूर्ण ठरेल. क्राफ्ट्स बाजारांवरील उपक्रमांना पर्यटन चांगली साथ देऊ शकतील अशी त्यांची इच्छा आहे. आणि गोव्यामध्ये ही बैठक का ठेवली आहे त्याचं एकच कारण म्हणजे गोवा हे सर्वोत्कृष्ट जागतिक पर्यटन स्थळ आहे आणि G20च्या पर्यटन कार्यगटाच्या बैठकीसाठी हा परिपूर्ण महाअंतिम फेरीची जी चौथी बैठक आहे. गोवा समुद्रकिनारे, वारसा स्मारके, पर्यावरणीय पर्यटन स्थळे, सुंदर लँडस्केप आणि समृद्ध संस्कृती या अनेक बाजूंनी गोवा समृद्ध असल्या कारणाने गोवामध्ये ही बैठक ठरवण्यात आली होती. श्रोते हो, आजच्या काळात वैश्विक पर्यटन खूप सोपं झालं आहे. अनेक देशांमध्ये भारतीयांना व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा आहे. तसंच भारतात येऊ इच्छिणाऱ्या अनेक देशातल्या पर्यटकांसाठी व्हिसा प्रक्रिया सुकर झाली आहे. आजच्या घडीला पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या मंडळींना सर्वाधिक प्रश्न भेडसावतोय तो म्हणजे प्लास्टिकचा वाढता कचरा. यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं या कार्यगटाच्या बैठकीत विशेष चर्चासत्राचं आयोजन केलं आहे. भारतात आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना मिळण्यासाठी या बैठकीचं महत्त्व तसंच पर्यटन क्षेत्राला होणारे लाभ याविषयी माहिती देत आहेत पर्यटन विषयक अभ्यासक उमाकांत तासगावकर. G20चा हा जो ग्रुप आहे, हा जो गट आहे, हा अतिशय पॉवरफुल आहे, अतिशय सामर्थ्यशाली आहे. यामध्ये अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत असे अनेक चांगले चांगले देश आहेत, सामर्थ्यशाली देश आहेत आणि अनेक विषयांवरती G20 या वेळच्या बैठका गोव्यामध्ये होणार आहेत. त्यामध्ये एकूण 5 विषय आहेत, पण आपण फक्त पर्यटन विषयक कार्यगटाच्या बैठकीबद्दल बोलणार आहोत. पहिले 2 दिवस अधिकारी स्तरावरची कार्य बैठक होणार आहे आणि 21 आणि 22 रोजी मंत्री गटाची म्हणजे G20 राष्ट्रांच्या पर्यटन मंत्र्यांच्या बैठकी होणार आहेत आणि यामध्ये प्रामुख्याने यांच्या कार्यक्रम सूचीवर पुढील 5 विषय आहेत. त्यापैकी एक आहे ग्रीन टुरिझम म्हणजे निसर्ग पर्यावरण, जंगलांची संवर्धन आणि आपण जे जंगल सफारी करतो किंवा ट्रेकिंग करतो, दर्या डोंगर वगैरे हे सगळं येतं. त्याच्यानंतर संगणकीकरण म्हणजे अतिशय वेगवान संवाद आणि वेगवान निर्णय याकरता आपल्याला जगभर जे डिजिटलायझेशन म्हणजे संगणकीकृत आपल्याला जे काय संवाद कौशल्य लागतं तर त्याच्याबद्दल आणखीन काय करता येईल याचाही विचार होणार आहे. त्यानंतर स्किल म्हणजे कौशल्य विकास, कारण पर्यटन हा शेवटी कौशल्याचाच विषय आहे आणि याकरता स्किल डेव्हलपमेंट हा पण एक विषय आहे. त्याच्यानंतर पर्यटन क्षेत्रामध्ये अनेक लघु आणि मध्यम आकाराचे उद्योग आहेत. या सर्व उद्योगांच्या करता कुशल मनुष्यबळ लागतं आणि यांची अनेक समस्या असतात या लघु आणि मध्यम उद्योगांच्या. आणि जर एखादं मोठं संकट आलं, जसं करोनामध्ये आलं होतं की त्यावेळेला जवळजवळ 6 कोटी लोक बेकार झाले होते, की त्यांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. बऱ्याचशा ट्रॅव्हल एजन्सीज या बंद पडल्या होत्या. अनेक हॉटेल, एअरलाईन्स सुद्धा बंद पडल्या होत्या. तर अशा तऱ्हेचं जर का संकट आलं तर यांच्यावरती काय उपाय करायचे याच्यावरती देखील विचार विनिमय होणार आहे. आणि सर्वात शेवटी डेस्टिनेशन मॅनेजमेंट म्हणजे पर्यटन स्थळांचं व्यवस्थापन, यामध्ये सर्व लघु उद्योजक आणि मध्यम आकाराचे उद्योजक हे पर्यटन स्थळी पर्यटक पुरवित असतात आणि त्यांना तिकडे विविध तऱ्हेच्या सेवा लागतात. उदाहरणार्थ हॉटेल, एअरलाईन, ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहतूक व्यवस्था, त्याचप्रमाणे तिथल्या प्रेक्षणीय स्थळांना सांगणारे जे गाईड्स असतात किंवा अनेक गोष्टी त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत, सामील आहेत. आणि हे एक मॅनेजमेंट आणि त्याचप्रमाणे तिकडे जास्तीत जास्त पर्यटक कसे येतील ही त्याची दुसरी मॅनेजमेंट आहे. तर याकरता ते संपूर्ण तऱ्हेच्या आंतरदेशीय, आंतरखंडीय अशा सगळ्या समस्यांवर विचार विनिमय करणार आहे आणि यामधनं सर्व जगाकरता काही मार्गदर्शक सूचनाही प्रसारित करणार आहेत. ही गोव्यामध्येच होत आहे, कारण गोवा हे भारतातलं
आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त पर्यटन स्थळ आहे आणि गोवा हा अत्यंत प्रसिद्ध राज्य आहे आपल्या भारतातलं. त्यामुळे गोव्याची निवड या सगळ्या कार्याकरता सार्थ ठरते. त्याचप्रमाणे आज अत्याधुनिक सोयी सुविधा पर्यटकांना कशा पुरवता येतील आणि त्याबद्दल काय काय आपल्याला करता येईल या संदर्भात यामध्ये समस्या काय आहेत, आंतरदेशीय समस्या काय आहेत, आंतरखंडीय समस्या काय आहेत, किंवा प्रत्येक खंडाच्या समस्या काय आहेत. कारण हे प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या वेगळ्या असतात. काहींचे सीमा प्रश्न असतात, काहींचं काय असतं. तर त्यामुळे या सर्वांवर विचारविनिमय होणं आवश्यक आहे आणि अशा तऱ्हेचा उच्चस्तरीय विचारविनिमय या निमित्ताने आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. याकरता जी भारताची निवड झालेली आहे तेही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. काही वर्षात भारताचं आंतरराष्ट्रीय महत्व फार वाढलेलं आहे आणि त्याचाच हा परिणाम म्हणून G20ची ही कार्यशाळा गोव्यात होत आहे. भारत सरकारच्या पर्यटन खात्यातर्फे म्हणजे केंद्र सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ टुरिझम तर्फे देखील हा G20 गटाला अजेंडा म्हणजे विषय सूची कार्यक्रम सूची देण्यात आलेली आहे आणि या कार्यक्रम सूचीवर सर्व देशांनी गंभीरपणे विचार करावा अशी अपेक्षा आहे. हे सर्व देश सर्वसाधारणपणे जे भारतामध्ये आलेले आहेत तर त्यांची असाच दृष्टिकोन आहे की जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त पर्यटक मिळावेत. भारत ही फार मोठी बाजारपेठ आहे आणि भारतामध्ये आता लवकरच 1 कोटी परदेशी पर्यटक येण्याचा टप्पा पार होईल अशी आपल्याला अपेक्षा आहे. आपण त्या दृष्टीने पावलंही टाकत आहोत आणि आता सध्या जी आपल्याकडे विकास झालेला आहे, उदाहरणार्थ महाकाल कॉरिडॉर किंवा वाराणसी कॉरिडॉर किंवा अयोध्येमध्ये आता श्रीरामाचं मंदिर होत आहे. तर याकरता भरपूर पर्यटक येणार आहेत आणि या सर्वांच्या सोयी सुविधा हे सुद्धा एक मोठं आव्हानात्मक काम आहे. कारण नुसते पर्यटक येऊन चालत नाही तर त्यांना अनेक तऱ्हेच्या सोयी सुविधा लागतात आणि त्या पुरवणं हे देखील मोठं काम असतं आणि त्या दृष्टिकोनातूनही काय करता येईल. त्याचप्रमाणे आपले जे शेजारचे छोटे छोटे देश आहेत, उदाहरणार्थ थायलंड, मलेशिया, सिंगापूर आणि अनेक भारतीय पर्यटक मोठ्या संख्येने तिकडे जात असतात. श्रीलंका इथे अनेक मोठ्या संख्येने पर्यटक जात असतात. श्रीलंकेची परिस्थिती आता अत्यंत सुधारत आहे आणि त्याचप्रमाणे त्याही देशातले पर्यटक इकडे यावेत म्हणून आपण प्रयत्न करणं हे अत्यंत गरजेचं आहे. याही सर्व गोष्टींवरती या ठिकाणी विचारविनिमय होईल आणि अशा तऱ्हेचं विचारविनिमय होणं हे प्रगतीचं एक पाऊलच आहे. सर्वंकष पर्यटन विकासाच्या दृष्टीनं हे अत्यंत महत्वाचं पाऊल आहे. श्रोते हो, प्रवासामध्ये सर्वात महत्त्वाची सुरक्षा, पर्यटन स्थानी असलेली स्वच्छता, दिव्यांगांना तिथं सुलभतेनं वावर करता यावा अशी व्यवस्था, या गोष्टी नीट असतील तर अशी स्थानं पर्यटक प्रिय बनतात. हे लक्षात घेऊन सरकारच्या वतीनं बहुतांश पर्यटन स्थानांचा विकास केला आहे. मात्र याबरोबरच पर्यटकांनाही काही जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत. तिथल्या व्यवस्थेमध्ये बाधा उत्पन्न होणार नाही, तसंच आपण कुठंही कचरा निर्माण करणार नाही, ही साधी पथ्य सर्वांनी पाळायलाच हवीत. तरच आपल्याला मिळालेला पर्यटन स्थानांचा समृद्ध वारसा पुढच्या पिढीकडे चांगल्या स्थितीमध्ये सोपवता येईल. यासाठीच G20चं अध्यक्षपद भूषवताना सर्वांना बरोबर घेऊन सर्व आघाड्यांवर भारत सरकार प्रयत्नशील आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती राजेश शेजवळे, लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर आणि निवेदन शैलेश मोहिते.